ठाण्यातील असू मुंबईचे असं जेवढे राजकीय पुढारी आहेत, मंत्री आहेत, मुख्यमंत्री असू द्या, आमदार, नगरसेवक यांच्या मुलांची त्यांनी 7 पिढ्यांची व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु जो आज एक पालक म्हणून सुद्धा मी सांगतो, आज सुद्धा मला माझ्या मुलाची चिंता आहे. आज त्याचं शिक्षण झाल्यानंतर तू काय नोकरी करणार? 20-25 हजारची नोकरी. त्यांनी जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे. नवीन जे आता जवान आहेत म्हणजे नवीन वयोगटातले मुलं त्यांना नोकऱ्या धंदा दिला पाहिजे. महागाई अफाट वाढलेली आहे, ती महागाई पहिल्यांदा थांबवली पाहिजे. आता ह्या 10 वर्षात किती महागाई वाढली, सोनं किती झालं माहिती आहे ना. सर्वसाधारण लोक काही खरेदी करू शकतात एवढं आहे का कोणाची ऐपत राहिली आहे का? मग ते ऐपतीप्रमाणे लेवलमध्ये आणलं पाहिजेत. काँग्रेसला नावं ठेवतात, काँग्रेसची ज्या चुका केल्या त्या चुका यांनी केल्या नाही, कशावरून केल्यातच ना त्यांनी पण चुका. मग त्यांनी निवडणुकीत येण्याआधी खरं तर स्वतःला आपण काय चुका केल्यात ना त्या दुरुस्त केल्या पाहिजे, तरच जनता जागृत होईल. कुठे ना कुठे मिडल क्लास लोकांसाठी थोडंफार बेनिफिशियल होतं मी बोलू शकते. बट डेव्हलपमेंट वाईज त्यांनी बाकीच्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी नाही केलेल्या, जसं की कन्स्ट्रक्शन्स असू दे, रोड्स. कुठे ना कुठे ह्यांचा डिसएडव्हान्टेज आहे, कुठे ना कुठे ह्यांचाही डिसएडव्हान्टेज आहे. भाजपाच्या सरकारमध्ये किंवा काँग्रेस सरकारमध्ये विकास कधी झाला असं वाटतं तुम्हाला? 2014च्या अगोदर विकास झाला, त्याच्यानंतर काही झालं नाही. फक्त जातीवाद, बाकी काही नाही इकडे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 5व्या टप्प्यातलं मतदान 20 तारखेला होणार आहे. मुंबईतल्या 6 मतदारसंघासह ठाणे, कल्याण, भिवंडी या मतदारसंघांचा पण मतदान 20 तारखेला होणार आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्याच्यामध्ये शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना कोणाची हे निवडणूक आयोगानं आणि न्यायालयानं सांगितलं, पण आता मुख्य शिवसेना कोणाची हे इथले मतदार आपल्याला सांगणार आहेत. त्यांनी जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे. नवीन जे आता जवान आहेत म्हणजे नवीन वयोगटातले मुलं त्यांना नोकऱ्या धंदा दिला पाहिजे. महागाई अफाट वाढलेली आहे, ती महागाई पहिल्यांदा थांबवली पाहिजे. आता ह्या 10 वर्षात किती महागाई वाढली, सोनं किती झालं माहिती आहे ना. सर्वसाधारण लोक काही खरेदी करू शकतात एवढं आहे का कोणाची ऐपत राहिली आहे का? मग ते ऐपतीप्रमाणे लेवलमध्ये आणलं पाहिजेत. काँग्रेसला नावं ठेवतात, काँग्रेसची ज्या चुका केल्या त्या चुका यांनी केल्या नाही, कशावरून केल्यातच ना त्यांनी पण चुका. मग त्यांनी निवडणुकीत येण्याआधी खरं तर स्वतःला आपण काय चुका केल्यात ना त्या दुरुस्त केल्या पाहिजे, तरच जनता जागृत होईल. आणि प्रत्येकाला वाटेल आपण उमेदवारी म्हणजे वोटिंग करावं. वोटिंग करण्याआधी प्रत्येकाला त्रास होतो की यांनी आम्हाला काय दिलं आहे, काय दिलं आहे, काय. सामान्य जनते इथे मरगळीतच आहे. जे काय आहे ते हाय लेवल आहे, त्यांना खूप सर्व मिळालेलं आहे. पण आमच्यासारखी जी सामान्य लेवल आहे ते आम्ही इथेच फुटपाथवरतीच आहोत बघायला गेलं तर. महाराष्ट्रातलं जे राजकारण गेल्या 2 वर्षात 4 वर्षात पाहायला मिळालं, त्याचा परिणाम जनतेवर कसा होतो? तर मी इतकं काही सांगितलं ते जनतेवरतीच झालेला परिणाम आहे. पण हा असा झाला की तो विकासाचा मुद्दा झाला. पण तुम्हाला असं वाटतं की जे राजकारण केलं गेलं त्या राजकारणामुळे माणसांना वेगळा परिणाम झाला? एक आहे की बघायला गेलं तर ना जे राजकीय कारण म्हणजे आपला जो देश आहे त्या देशाला सिक्युअर केलेला आहे. त्यांनी बघायला गेलं तर मोठमोठ्या ज्या गोष्टी आहेत जसे पूल आहेत, काय काय छान छान गोष्टी अशा घडल्या गेल्या आहेत ज्या चांगल्या आहेत. पण जे बोलते ना मी तळागाळातले लोक आहेत त्या लोकांसाठी करणं जास्त गरजेचं आहे. कारण तुम्हाला वोटिंग याच लोकांकडनं मिळतात ना, त्यामुळे त्यांच्याकडे जरा जास्त लक्ष दिलं ना सर्वसामान्य लोकांकडे तर जास्त बरं होईल. हीच माझी रिक्वेस्ट. मतदान, विकास किंवा राजकारण कशाबद्दल काय बोलत तुम्ही? विकास हा व्हायलाच पाहिजे ना. विकास आज तरुणांना रोजगार नाही आहेत, किती तरुण बेरोजगार होत आहेत. त्याच्यामुळे बेरोजगारीमुळे क्राईम वाढला, आपला क्राईम लेवल वाढला. हे आपसातच आपली दोन्ही भांडी घासत बसलेत. पब्लिककडे त्यांचं लक्ष नाही आहे. माझा पक्ष, मी 40 जणांना घेऊन वेगळा झालो, मी याला झालो. पण पब्लिकचं काय? पब्लिकने तुम्हाला जे राजकारण घडवलं गेलं ज्याचा परिणाम अशा पद्धतीनं नेकरांवर किंवा नागरिकांवर झालेला दिसतोय की विकासाकडे लक्ष दिलं नाही. विकासाकडे बिलकुल लक्ष नाही. आत्ताही त्यांचे मुद्दे काय, विकासाचे मुद्दे नाही आहेत. मंदिर बांधणार, हे करणार, हिंदुत्व. अरे यांच्यासाठी हॉस्पिटल करा, दुसरं काहीतरी कॉलेजेस खोला, ते नाही आहे. आज किती शाळा बंद झाल्यात BMTच्या, त्याच्याकडे लक्षच नाही आहे. हे मंदिर बांधणार आहे, तर मंदिर बांधून कोणाचं भलं झालं आहे? एक ठराविक पुजारी राहणार त्यांचं भलं आहे, बाकीच्यांचं काय? ठाणेकरांच्या अशा काय समस्या आहेत ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा त्या झाल्या पाहिजेत? आता बऱ्याच झाल्या पाहिजेत. तशा रोडच्या बऱ्याच जागी आहे, प्रॉब्लेम आहेत अजून. शिंदे गटाकडून महापौरांनाच उमेदवारी दिली गेली आहे. त्यांनी अगोदर काय केलं किंवा अजून काही केलं नाही किंवा केलं पाहिजे, किंवा जर त्यांनी आधी केलं नसेल तर त्यांना आता मतदान होऊ शकेल का, असं काय वाटतं तुम्हाला? आत्ता तर मतदान म्हणजे शिंदे होईल असं वाटत नाही आहे. कारण का असं वाटतं तुम्हाला? कारण त्यांचे विकासाच्या नावाने आणि फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी ते वेगळे झालेत. स्वतःची पोळी भाजण्यासाठी विकास तसा दिसत नाही आहे. विकास नाही दिसत. सध्या भारताची देशाची अवस्था की जे विषय आहेत, आज बघा किती वाजलेत, किती 7 वाजायला आलेत, परंतु एवढी उष्णता जाणवते. हे जे पर्यावरणाचं अधपतन झालं याच्यावर कोणाचं लक्ष नाही. कुठला राजकीय नेता या बाबतीमध्ये बोलायला तयार नाही आहे.
वृक्ष लावा वृक्ष वाढवा हे काहीच नाही. आज दुष्काळ भाग अक्षरशः का अवकाळी पाऊस झालेला आहे. काल पुणे भागामध्ये विदर्भामध्ये अतिशय उष्णता वाढलेली आहे. भारतामध्ये माझ्या IQ-प्रमाणे 62 डिग्री टेम्परेचरची नोंद झालेली आहे. पण याच्याबद्दल जर आज 62 झालं तर उद्या कुठपर्यंत जाईल आणि मग देशातील हे आज जर कधी असू नको ही तलाव पाळी उद्या पाणी आटेल अशी अवस्था आहे. आणि आजचं महाराष्ट्राचं तुम्ही म्हणता ठाण्याचं राजकारण ज्याला त्याला आहे ना प्रत्येकाला आपापलं पोट राजकीय लोकांना आपली पोळी कशी भाजून घ्यायची ते बघायचं आहे. बरोबर की नाही. सर्वसामान्य तुमचं माझं काय पडलं कोणाला. आज तुम्ही बिलीव नाही करणार मी एक संस्थेमध्ये काम करतो अकॅडमी चालवतो आम्ही. तिथे आम्हाला रोज 10 फोन येतात की आम्हाला काय तिथे जॉब आहे का. आणि जॉब प्रोफाईल काय इंजिनिअरिंग झालेली MBA झालेली मुलं 15,000वर काम करणार. मग विचार करा ह्या क्षेत्रामध्ये जर तुमच्या कंपन्याच बाहेर चालल्यात तर ही मुलं आज काउन्सिलर म्हणून 15-20 हजार इंजिनिअरिंग करायला मुलं तयार आहेत. हे आपलं फेल्युअर नाही का राजकारणाचं. म्हणजे पालकांनी लाखो रुपये खर्च करून मुलांना इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये शिकवलं त्यांनी 25,000ची नोकरी करायची. हे आत्मपरीक्षण इथल्या राजकीय लोकांनी केलेलं पाहिजे. राजकीय लोक बघा आज तुम्ही महाराष्ट्रातील या ठाण्यातील असू मुंबईतील असं जेवढे राजकीय पुढारी आहेत मंत्री आहेत मुख्यमंत्री असू द्या आमदार नगरसेवक यांच्या मुलांची त्यांनी 7 पिढ्यांची व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु जो आज एक पालक म्हणून सुद्धा मी सांगतो आजसुद्धा मला माझ्या मुलाची चिंता आहे. आज त्याचं शिक्षण झाल्यानंतर तू काय नोकरी करणार. 20-25 हजारची नोकरी आम्ही लाखो रुपये खर्च करतो शिक्षणावर वगैरे. त्याच्यामुळे सुज्ञ नागरिकांनी हे सर्व प्रश्न ग्लोबल वॉर्मिंग हे सगळं पाहिलं पाहिजे. दुष्काळ हे ते सगळा विचार करून योग्य मतदान करा. कारण आज नको आज मी केलं ह्या माणसाला मतदान आणि उद्या तो त्या माणसाच्या विरोधात गेला. पण याच्या विरोधात मी यांना मतदान केलं नंतर पाहिलं तर ह्या माणूस त्या माणसाच्या बरोबर. म्हणजे ही मतदारांची फसवणूक आहे. ही लोकशाहीचा अपमान आहे. सुज्ञ मतदार जे आहेत त्यांना मी एकच विनंती करतो योग्य विचारपूर्वक मतदान करा. उगाच आमिषाला बळी पडू नका. 5 वर्ष आपण त्यांना द्यायची आणि एक दिवस येणार आपल्याला 5,000 देणार दारू बाटली सगळं काय देणार. याच्यासाठी हे मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला दिलेला नाही आहे. आणि आज खऱ्या अर्थाने मला असंच वाटतं की जेव्हा TN शेषनचा काळ मी जेव्हा पाहतो TN शेषन किती जबरदस्त व्यक्तिमत्व होतं वगैरे म्हणजे निपक्षपातपणे सगळं होतं. परंतु आज कोणाला विश्वास राहिलेला नाही आहे. म्हणजे पक्षफोडीचं राजकारण हे समाजाला संभ्रमित करण्याचं होतं. आत्ता पण आपल्याला माहीत नाही की नक्की काय होऊ शकतं परत. बरोबर काल आपण एकाला मत करतोय दुसऱ्या दिवशी तो पर्सन दुसरा कुठल्या ह्याच्यामध्ये जातोय ह्याचं आपल्याला काही गॅरंटी नाही आहे. मग आता लोकांच्या मनामध्ये काय अशी भावना असेल की कोणत्या पक्षावर. आता आपण बघितलं की शिवसेना ठाकरे गटाकडून पण एक संवेदनशील किंवा म्हणजे आपण बोलतो भावनिक करून आपण प्रचार केलेला बघायला मिळतोय. तर शिंदे गट दाखवून देतो की आम्ही जे केलं ते विकासासाठी केलं. तर त्याच्याबद्दल काय वाटतं की त्याच्यामुळे कोणत्या साईडला ते पगडे जे आहे ते तुम्हाला वाटतं फिरेल. तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र आहे ना हा सुसंस्कृत आहे. तसं शैक्षणिक याच्यामध्ये त्याची प्रगती फार मोठी आहे. आणि त्याच्यामुळे संवेदनशील माणूस हा विचार करतो. जर एखादी व्यक्ती ह्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही मला सांगा ना आजही महाराष्ट्रामध्ये शिवसेना म्हटलं तर सर्वप्रथम नाव काय तर बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे त्याच्याप्रमाणे चाललं होतं ना आजपर्यंत ज्या पद्धतीने जो पाय उतार चालला होता ठाकरेंबरोबर चाललं होतं ना. मग आज असं नेमकं काय झालं आम्हाला आज ED कळायला लागली आम्हाला CBI कळायला लागली CBI कळायला लागली आम्हाला कळायला लागले कोणाचे घोटाळे किती आहेत काय आहेत वगैरे. मग समजा एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला ब्लॅकमेल केलं बाबा तू इकडे आणि तू पक्ष फोड आणि मी तुझ्या घोटाळ्यांना माफी देऊ शकतो. स्वाभाविक आहे मी कुठे जाणार. माझा फास जर मला काढायचा तर मी त्या माणसाच्या बरोबर जाणार ना. मग तिकडे तो पक्ष फुटला काय आणि लोकांना काय वाटतं याला माझं काय मते अर्थच नाही राहत. म्हणजे एका अर्थानं केंद्रीय यंत्रणा पण या राजकारणात कुठेतरी अडकले आहेत किंवा सामायिक झालेत असं म्हणायचं तुम्हाला. नक्कीच सर्वांचं मत आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या देशाचं मत आहे. EDचं काम काय सध्या चाललेलं आहे. कधी 10-5 वर्षापूर्वी आम्हाला ED माहिती नव्हतं. आम्ही भले सुशिक्षित आहोत चांगल्या ठिकाणी आम्ही काम करतो पण EDचा अर्थच माहिती नव्हता. EDचं लॉंग फॉर्मसुद्धा अजून लोकांना माहिती नाही. मग ही जर ज्या वेळेला ED तुम्ही एखाद्याच्या बरोबर विरोधी पक्षाच्या लोकांच्याच मागे लावतात आणि त्या पक्षाच्या लोकांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला मग तुम्ही त्यांना राज्यसेवा देता बरोबर देता की नाही. राज्यसेवा देता लोकसभेला तिकीट देता आमदार करता मंत्री करता उपमुख्यमंत्री करता. आदरणीय पंतप्रधानांनी ज्यावेळेस सांगितलं 70,000 कोटीचा घोटाळा झालेला NCPचा अजित पवारांनी त्यांनी भाजपबरोबर अलायन्स केल्याबरोबर त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे. म्हणजे हा न्याय तर तुम्हाला तरी पडतो का. कसा प्रचार चाललाय बघताय का तुम्ही किंवा निवडणुकांना फॉलो कसं करताय काय विकास आहे कुठे
मग असं वाटतं की विकास झालाच नाही आहे. अजिबात नाही. मग काय चाललंय? जर विकास नाही झाला तर गेल्या 5 वर्षात 10 वर्षात ठाणे भाजपाच्या सरकारमध्ये किंवा काँग्रेस सरकारमध्ये विकास कधी झाला असं वाटतं तुम्हाला? 2014च्या अगोदर विकास झाला, त्याच्यानंतर काही झालं नाही. फक्त जातीवाद, बाकी काही नाही इकडे. जातीचं राजकारण रातीचं राजकारण आहे, इकडे काही नाही आहे. आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल काय सांगाल? एकदम घाणेरडं राजकारण आहे, एकदम घाणेरडं राजकारण आहे. कोण कुठे जाते काही नाही, पब्लिकशी काही घेणं-देणं नाही आहे लोकांना. त्यांना फक्त आपली पोळी भाजून घ्यायचं आहे. आपण कसे सुटू याच्यात ना, हे फक्त विचार करतात. शिवसेना ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आता ह्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये दोन्ही पक्ष एका समोर एक आपल्याला उभे राहायला मिळतील ठाण्यामध्ये. बरोबर. तर तुम्हाला काय वाटते, कुठल्या शिवसेनेला ठाणेकरांचा चांगला साथ मिळेल किंवा कुठली शिवसेना ही, काय वाटतं तुम्हाला? शिवसेना ओरिजिनल उद्धव साहेबांचीच राहील ठाण्यामध्ये, बाकी कोणाची नाही. ठाण्याची शिवसेनेचं ठाणं हे पूर्वीपासून ब्रीदवाक्य आहे आणि तसंच राहणार आहे. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्री आहेत किंवा आपले खासदार आता इथे उभे राहणार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला आहे आणि त्याच्यापासून त्यांचं म्हणणं आहे की इथून त्यांना चांगला पाठिंबा मिळेल. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? 4 तारखेनंतर कळेल आहे कोणाला किती पाठिंबा मिळेल आहे. विकास काय झाला आहे त्यांच्याकडून, कोणाकडून? एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री? ॲज अ ठाणेकर म्हणून म्हणाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, ठीक आहे. ठाण्यातला आम्हाला अभिमान आहे, पण विकासाचं काही झालं नाही. काहीच विकास झाला नाही नाही नाही. काय समस्या आहे तिथं अशा ठाणेकरांना ज्या पूर्ण व्हायला हव्यात? ठाणेकरांच्या समस्या काय? तुम्ही घोडबंदरला इथून जा, अजून इथून घोडबंदर जायला तुम्हाला जवळजवळ पाऊण तास लागेल, 1 तास लागतो. काय तुमचं अरेंजमेंट आहे? नियोजन काहीच नाही आहे. ठाणं वाढतं आहे, समस्या खूप आहेत लोकांच्या, पण त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. तर आपण पाहिलं की नागरिकांचे असं मत झालं की मत न देणंच बरं. का? कारण आता काय आहे आणि नंतर काय होईल हे आपल्याला माहीत नाही, असं त्यांचं मत आहे. म्हणून ते बोलतात की मत न देणंच बरं. आणखी जाणून घेऊयात नागरिक काय बोलतात. बेसिकली डेव्हलपमेंट तर चांगली झाली आहे विथ रिस्पेक्ट टू कन्स्ट्रक्शन्स, रोड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. बट असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टींमध्ये मिडल क्लास लोक जे आहेत, हायर लेवलवरती खूप सारी डेव्हलपमेंट होते हायर लोकांसाठी, बट जे मिडल क्लास लोक आहेत त्यांच्या बाबतीत मला नाही वाटत की गव्हर्नमेंट काही करते, कारण ते सफर करतायत, ते करतायतच. जे गरीब होते आणि रिचेसचे रिच होते तसं होऊन जातं. होत आहेत डेव्हलपमेंट्स कन्स्ट्रक्शन्सबद्दल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल होत आहेत. पण कुठे ना कुठे जे मिडल क्लास लोक आहेत त्यांच्याबद्दलही विचार करण्याचा गरज आहे असं मला वाटतं. लाईक बऱ्याचशा गोष्टी महागाई वाढल्यात, पण खरंच ते त्या लोकांसाठी अफोर्डेबल आहेत का, त्या पण गोष्टी बघणं गरजेचं आहे. महागाई वाढली असं वाटतं तुम्हाला? आणि अगोदर होती नव्हती? आधी नव्हती, एवढी तरी नव्हती. जसं की आजचे सिलेंडर्सचे रेट्स आणि आधीचे सिलेंडर्सचे रेट्स वगैरे बघितलं तर खूप जमीन आसमानचा फरक आहे आजही डेटला. म्हणजे तुम्ही तर हे म्हणू शकता की अगोदरचे जे सरकार होते त्यांनी बरोबर चांगला विकास सोडला, पण ॲटलिस्ट त्या टाईच्या नागरिकांनी केलं होतं. त्यावेळच्या नागरिकांसाठी त्यांनी जे केलं होतं ते नागरिकांसाठी योग्य होतं, चांगलं होतं. कुठे ना कुठे मिडल क्लास लोकांसाठी थोडंफार बेनिफिशियल होतं मी बोलू शकते. बट डेव्हलपमेंट वाईज त्यांनी बाकीच्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी नाही केलेल्या, जसं की कन्स्ट्रक्शन्स असू दे, रोड्स. कुठे ना कुठे ह्यांचा डिसॲडव्हान्टेज आहे, कुठे ना कुठे ह्यांचाही डिसॲडव्हान्टेज आहे. का निवडणुका सुरू आहेत, मतदान 20 तारखेला आहे. काय सांगाल, कसा प्रचार चालला आहे किंवा कसा विकास चालला आहे? प्रचार नीट चालला आहे. सगळ्यात जास्त ते बारामतीचं रंगलं आहे. बारामतीचं रंगले. तुम्ही प्रचार बघाल, प्रचारामध्ये जशी वक्तव्य चालू आहेत पंतप्रधान मोदींपासून घेतलं तर तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत, तुम्हाला वाटतं की जो प्रचार सुरू आहे सध्या तो प्रचार योग्य आहे? प्रचारामध्ये भाजप पॉझिटिव्ह प्रचार करतोय. काँग्रेसचे मुद्दे जरा मला वाटतं लोकांना न पटणार आहेत. काँग्रेसचे मुद्दे न पटणार आहेत. बरं ठीक आहे, विकास कसा चालला आहे गेल्या 10 वर्षात, त्याच्या आधीच्या 60 वर्षात? अगदी समाधानी आहेत लोक, समाधानी आहेत. मी पण समाधानी आहे. शिंदे को देंगे हम लोग. शिंदे को? हां, शिंदे साहेबला. काय की तिने लई आता चांगला केला आहे ठाण्यातला, एकदमच स्वस्त केला आहे. आणि म्हणजे मला मराठी जास्ती नहीं है. अच्छा, उसने बहुत ही बोले तो बहुत ये सब बच्चों को खेलने के लिए गार्डन, मंदिर, ये सब बहुत बोले तो बहुत ही अच्छा किया है सब पूरा. काय सांगाल ठाण्यातल्या राजकारणाबद्दल? काय म्हणतात? राजकारण आता लोकसभेची निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक आहे. आपल्या सगळ्या नागरिकांना माहिती पाहिजे की देशाची निवडणूक आहे, म्हणजे लीडर कसा असायला पाहिजे. बस तेवढंच लक्ष देऊन वोटिंग केलं तरी पुष्कळ आहे. वोटिंग नागरिकांनी लक्षात ठेवूनच केलं पाहिजे, बरोबर. पण तरी पण एक भावनिक असा मुद्दा शिवसेनेशी म्हणून नागरिकांचा जोडला गेला आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कसं असेल? हे बघा, हे ते राजकारण आहे.
आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. फक्त आम्हाला एवढंच लक्ष द्यायचं आहे की निवडणूक ही लोकसभेची आहे. लोकसभा म्हणजे देशाचं हे जे नेतृत्व आहे देशाचं नेतृत्व आहे. देशाचं नेतृत्व आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. नेतृत्व कसं असायला पाहिजे हे दृष्टिकोन ठेवून वोटिंग करायला पाहिजे. बस एवढंच माझं म्हणणं आहे. मग आता तुम्हाला वाटतं की नक्की लाट कोणाची चालली आहे? भाजपा म्हणजे नरेंद्र मोदी यांची लाट चालली आहे की राहुल गांधी यांची लाट चालली आहे? नरेंद्र मोदी यांची. नरेंद्र मोदी यांची लाट चालली आहे. आणि विकास कोणी साधला असं वाटते? काँग्रेसनं साधला की भाजपानं साधला? भाजपने.